So this is the second vlog of Darjeeling. Let's explore. So finally I am ready for a day 2 आणि माझी बॅग पॅक झाली आहे. खूप जास्त बॅगेमध्ये सामान झाले आणि हे डोरिटोस जे मला नेहमी प्रवासामध्ये लागतातच, मॅन्डेटरी आहेत. आणि फायनली इकडचा व्ह्यू, सिरियसली आय एम गोइंग टू मिस दॅट व्ह्यू डेफिनेटली. आणि या रूमचं कॉस्ट मला अराउंड एक 2000 पडलं, पण सीझनला हे अराउंड 6000 पर्यंत असतं. सो मी ऑफ सीझन आली आहे मॉन्सूनमध्ये, पण तरी पण आय एम एक्सप्लोरिंग अ लॉट बिकॉज काल पाऊस नव्हता पडत आणि आजही पाऊस नाही आहे. सो माझं लक खूप चांगलं आहे. आणि लेट्स सी पुढे आता काय काय होतं आहे. आज आम्ही टायगर हिल, टी व्हॅली इस्टेट आणि इकडचे जे काही कॅफेज आहेत फेमस ते मी एक्सप्लोर करणार आहे आणि लोकल फूड. मी दार्जिलिंगमध्ये पोचल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एव्हरी डे न्यू स्टेकेशन्स ट्राय करणार आहे. पण दार्जिलिंगमध्ये तुम्हाला ऑप्शन्स खूप कमी मिळतील. कमी मिळण्यापेक्षा तुम्हाला खूप जास्त शोधावं लागेल. तर मी आता दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या इथे आहे आणि इथे आमचं ट्रेनचे टायमिंग्स लिहिलेले आहेत. अराउंड एक 5 ट्रेन्स असतात आणि शेवटची ट्रेन आहे 3:45 to 5:25 आणि सुरुवातीची 9:35 to 11:30 ती ट्रेन असते. आणि हे लोक 2 स्टॉपला थांबतात. पहिले तर हे लोक बतासिया लूपला, म्हणजे ते एक कॅफे आहे तिकडे थांबवतात, जे इकडचं खूप फेमस कॅफे आहे. आणि तिथे 20 मिनिट्स आपली ट्रेन थांबते. आणि घूम स्टेशनला रेल म्युझियम आहे, तर तिथे पण हे लोक थांबवतात 15 मिनिटासाठी. आणि हे तिकीट काउंटर आहे इकडचं. तुम्हाला इथे आल्यानंतर तिकीट पण काढायला भेटेल. डिझेलवाली ट्रेनचं कॉस्ट आहे 1000 आणि स्टीमवाल्या ट्रेनचं आहे 1500. पण डिझेलवाली थोडीशी हेरिटेज ट्रेन आहे. मी तरी तीच हेरिटेज ट्रेनमधूनच ट्रॅव्हल करणार आहे. आणि तुम्ही पण जर याल तर मला वाटतं ते प्रेफर करू शकतात, पण टायमिंग त्यांचे वेगवेगळे आहेत. येस, जसं आपलं मुंबईमध्ये गव्हर्मेंट कॉलेज असतं तसं इकडचं हे दार्जिलिंगमधलं गव्हर्मेंट कॉलेज आहे जे मी बघितलं. मला असं लगेच वाटलं की ॲडमिशन घेऊन टाकावं. पण इकडे जे तुम्ही ब्रेकफास्टला गेला तर तुम्हाला मोमोजशिवाय काही वेगळं मिळणार नाही आहे. आणि हां, इकडे खूप छान आहेत मोमोजची टेस्ट वगैरे. पण मग आम्ही खाल्ल्यानंतर मग आम्ही झूला एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. झूला एक्सप्लोर करण्यासाठी निघाल्यावर आम्हाला समजलं की इकडे एंट्री तिकीट्स आहेत आणि ते 110 रुपये पर हेड होतं. तिकडे मी जरा एक्सप्लोर केलं, थोडं फोटोज व्हिडिओज काढले बाहेर. नंतर मग आम्ही मस्तपैकी मॅप बघितला, कारण की झू फिरण्यासाठी मॅप बघणं खूप मस्ट आहे. मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन. मग तिकडे बघितल्यानंतर आम्हाला समजलं की इथे स्नो लेपर्ड आहे, जे की खरंच खूप युनिक आहे. आणि सायबेरियन टायगर होता इथे. इवन इथे रेड पॅन्डा होता, जो की मला तरी खूप युनिक वाटला आणि खूप क्यूट होता, छोटासा. आणि फोटोज व्हिडिओज जास्त काढायला तुम्हाला माहिती आहे की झूला पण मिळत नाही. पण मी सेकंड डेला थोडं पण आम्ही लोकांनी झू, लोकल मार्केट्स आणि तिकीट्स वगैरे इकडे कसं आहे हे सगळं एक्सप्लोर केलं थोडंफार. आणि सेकंड डेचा व्लॉग पण छोटाच आहे बिकॉज मी आता सगळे व्लॉग्स माझे छोटेच बनवणार आहे, कारण की जास्त इन्फॉर्मेशन आणि छोटे मिनी व्लॉग्स असणार आहेत. सो तुम्हाला कसे वाटतात हे मला कळवायला विसरू नका. आणि डे 3साठी, म्हणजे मी डे 3मध्ये काय काय करणार आहे हेही बघायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण की दार्जिलिंगमध्ये ऑलमोस्ट सगळं 8 किंवा रात्री 9 पर्यंत सगळं बंद होतं. स्टे ट्यून्ड फॉर अ नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.